मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये दाखल आज त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेणार। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती त्र्यंबकेश्वरमध्ये पाहणी होणार आणि त्यानंतर आढावा बैठक। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डी सूर्यवंशी यांना पोलिसांनी बजावली नोटीस। मुख्यमंत्री फडणवीसांना काळे झेंडे दाखवून सिंहस्थ बैठक उधळण्याचा दिला होता इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेडच्या दौऱ्यावर नरसीमध्ये सभा होणार। यावेळेला माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, मिनल खदगावकर या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील। मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरमध्ये मनसेची आज बैठक होणार आहे। मनसेकडून नव्या केंद्रीय समितीची स्थापना आणि मुंबई अध्यक्षांसह 3 उपाध्यक्षांची घोषणा केली जाणार। राज ठाकरेंसह मुंबईतील महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित राहतील। मुंबई उपनगरामध्ये शिवसेनेकडून आज संवाद बैठकीचं आयोजन। मंत्री उदय सामंत बैठकीला मार्गदर्शन करतील। उपनगरामधील महत्त्वाचे आमदार आणि नेते उपस्थित राहतील। कांदा उत्पादकांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा। अखेर 20% निर्यात शुल्क मागे। 1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी। उशिरा का होईना पण सरकारला जाग आली आहे। केंद्रानं कांदा निर्यात शुल्क मागे घेतल्याच्या नंतर खासदार निलेश लंके यांचा खोचक टोला। शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट, त्यामुळे सरकारच्या निर्णयाचं स्वागत आहे। लंके यांची प्रतिक्रिया। कांद्यावरील निर्यात शुल्क मागे घेतल्यामुळे केंद्र सरकारचे आभार। खासदारांनी शेतकऱ्यांची बाजू मांडल्यामुळे कांदा निर्यात शुल्क हटवलं। शरद पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांचं वक्तव्य। कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्यासाठी आम्ही सरकारच्या दरबारी 7 ते 8 महिन्यांपासून मागणी करत होतो। आम्ही दिलेल्या लढ्याला अखेर यश आलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांची प्रतिक्रिया। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यामधील पिलीव जिल्हा परिषद गटाचे सदस्य गणेश पाटील, सरपंच नितीन मोहिते यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। भरत गोगावलेंची कोंडी करण्यासाठी सुनील तटकरेंची नवी रणनीती। स्नेहल जगताप मशाल सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेण्याची शक्यता। सुतारवाडीमध्ये जगताप कुटुंबीय आणि तटकरेंची भेट। शरद पवार आणि अजित पवार यांची नजरानजर। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाच्या बैठकीच्या दरम्यानचा किस्सा। दादांच्या केबिनकडे शरद पवारांचा कटाक्ष। अजित पवार यांच्याकडून हाताने इशारा। अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू ही आत्महत्या। सीबीआयने दाखल केला क्लोजर रिपोर्ट। रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपींना क्लीन चिट। सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या प्रकरणी कोणताही कट नसल्याचा सीबीआयचा दावा। सतीश सालियन यांचे वकील अभिषेक मिश्रा आणि ईश्वरलाल अग्रवाल यांची मालवणी पोलीस ठाण्याला भेट। पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, दिशाचे फोटो, खोलीचे पुरावे आणि पीएम रिपोर्टची केली मागणी। दिशा सालियन प्रकरणाच्या वेळेला उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेण्यासाठी 2 वेळा फोन केले होते। नारायण राणे यांचा मोठा आरोप। नारायण राणे इतर महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी जाणून बुजून वाद निर्माण करतायत। राणेंच्या आरोपांवरती आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। यामुळे गेल्या 16 वर्षांपासून मी या कचऱ्याला उत्तर देत नाही, आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य। किशोरी पेडणेकर सालियन कुटुंबावरती दबाव आणत होत्या। नारायण राणे यांचा आरोप। मुंबई पोलीस अजूनही कारवाई का करत नाहीत, राणेंचा सवाल। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकीच्या प्रकरणी प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात। कोरटकरच्या पत्नीनं पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा केलाय। प्रशांत कोरटकर वर्षा बंगल्यावरती असेल तर संजय राऊतांनी त्याला घेऊन यावं। कोरटकर वर्षा बंगल्यावरच सापडायचा, या राऊतांच्या विधानावरती छगन भुजबळ यांचा पलटवार। नागपूरमधील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली संचारबंदी पूर्णपणे हटवण्यात आली आहे। यामध्ये 5 पावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा या पोलीस स्टेशनच्या हद्दींचा सहभाग आहे। नागपूरच्या गणेशपेठ, तहसील कोतवाली या 3 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अंशतः संचारबंदी कायम। संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिलता। रात्री 10च्या नंतर या ठिकाणी संचारबंदी कायम। नागपूरमध्ये अफवांमुळे दंगल पेटली। प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। नागपूरची दंगल दुर्दैवी असून सर्व नागरिकांनी एकत्र राहावं, प्रफुल्ल पटेल यांचं आवाहन। नागपूरची दंगल महाविकास आघाडीने जाणून बुजून घडवून आणली। महायुती सरकार दंगलीमधील एकाही आरोपीला सोडणार नाही, संजय शिरसाटांचं वक्तव्य। दंगली घडवण्याच्या बैठका मातोश्रीवरती झाल्या। दंगली कुठे आणि कशा घडवायच्या याचं मातोश्रीवरती प्लॅनिंग झालं।
नितेश राणे यांचा नागपूर दंगलीच्या प्रकरणी गंभीर आरोप. नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरती मुंबई पोलीस अलर्ट मोडवर. मुंबईमध्ये ठिकठिकाणी संवेदनशील विभागामध्ये पोलिसांचा रूट मार्च. यावेळेला मुंबई पोलिसांसह MSFचे जवान सुद्धा सहभागी. जनता ही जातीयवादी नाही, पुढारी जातीवादी आहेत. हे पुढारी स्वार्थासाठी जात उभी करतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं अमरावतीमध्ये वक्तव्य. आमदारकी खासदारकी कुटुंबातील लोकांनाच नकोय, असंही गडकरींचं वक्तव्य. जळगावमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून ओबीसी महामेळाव्याचे आयोजन. छगन भुजबळ यांची उपस्थिती. ओबीसी आरक्षण लढाई अजूनही संपलेली नाही, भुजबळांचं वक्तव्य. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट. जळगावच्या अजिंठा विश्रामगृहावरती निकम आणि भुजबळ यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा. ही भेट राजकीय नसल्याची उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया. दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी एप्रिलमध्ये बैठक घेण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बच्चू कडूंना आश्वासन. मात्र मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, कडूंची भूमिका. दलितांकडे कमी लक्ष दिलं जातं. राज्य सरकारने खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घ्यायला हवा, रामदास आठवले यांची मागणी. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी घाटकोपर पोलीस ठाण्याला भेट दिली आहे. मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी. मुंबई महानगरपालिकेकडून नालेसफाईसाठीच्या निविदा प्रक्रियेचं काम सध्या सुरू आहे. नालेसफाईच्या कामांसाठी AI आणि स्टॅटिस्टिक्सची मदत घेणार असल्याची माहिती. मुंबईच्या हिंदामाता परिसरामध्ये पावसाळ्याच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मनपाने काढलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये अनियमिततेचे आरोप. मुख्यमंत्री फडणवीसांनी दखल घेतली आहे. मनपा आयुक्त गगराणींना दिले कारवाई करण्याचे निर्देश. ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग ऍक्शन मोडवर. येऊर परिसरामध्ये अतिक्रमण विभागाची बेकायदा हॉटेल्सवरती कारवाई. मुंबईतील धरणांमध्ये फक्त 39% पाणीसाठा शिल्लक आहे. महानगरपालिकेने राज्य सरकारकडे राखीव साठ्यासाठी मागणी केली आहे. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते चर्चगेट अप जलद मार्गावरती आज मेगा ब्लॉक आहे. आज सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवरती सुद्धा आज मेगा ब्लॉक असेल. सिग्नल यंत्रणेमधल्या तांत्रिक कामांसाठी ब्लॉक असेल. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन या जलद मार्गावरती मेगा ब्लॉक. हार्बर लाईनच्या कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. लातूर महानगरपालिकेकडे 2.25 कोटींची महसुलाची थकबाकी. लातूरच्या तहसील कार्यालयाने पालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना नोटीस द्यायला सुरुवात केली आहे. 2 दिवसांमध्ये भरणा न केल्यास गाळे सील करण्याचा इशारा. लातूरमध्ये पिवळ्या पाण्याच्या नंतर आता दूषित आणि काळ्या पाण्याचा पुरवठा. आरोग्याशी खेळ होत असल्यामुळे नागरिकांचा महानगरपालिकेच्या विरोधामध्ये संताप. परभणीमध्ये विकास कामांसाठी निधी मिळत नसेल तर राजीनामा देऊन घरी बसतो. आमदार राहुल पाटील यांचं वक्तव्य. 10 वर्षांमध्ये राहुल पाटील यांनी काहीही विकास केला नाही, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा. शिवसेना नेते आनंद भरोसे यांचं प्रत्युत्तर. शिर्डीमध्ये 13वा अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनामध्ये अनेक वारकऱ्यांचा सहभाग. आज मंत्री उदय सामंत आणि नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीमध्ये संमेलनाचा समारोप होईल. मल्हार सर्टिफिकेशनला मल्हार हे नाव देऊ नये, जेजुरी ग्रामस्थांची मागणी आहे. पाठिंबा देणाऱ्यांनी भूमिका बदला, अन्यथा गावबंदी करू. मल्हार सर्टिफिकेशनला पाठिंबा देणाऱ्यांच्या विषयी जेजुरी ग्रामसभेमध्ये निर्णय. रत्नागिरीच्या खेडमधील भगवान कोकरे महाराज यांच्या उपोषणाच्या स्थळाला पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली आहे. सामंतांच्या आश्वासनानंतर 6 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण कोकरे यांनी सोडलंय. गिरगाव चॅम्पियन्स लीगचं आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन. यावेळेला आदित्य ठाकरेंनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद. मुंबईमध्ये गिरगाव चॅम्पियन्स लीग 2025 या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. यावेळेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची जोरदार फटकेबाजी. यवतमाळच्या पुसद आगाराला मिळालेल्या 10 नवीन बसेस आहेत आणि लोकार्पण कार्यक्रमामध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी स्वतःही ही बस चालवली आहे. याप्रसंगी त्यांच्या पत्नी मोहिनी नाईक सुद्धा उपस्थित होत्या.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2024 प्रदान. अमरावतीमध्ये झालाय हा कार्यक्रम. 5 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप. ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि धोरणात्मक सुधारक डॉक्टर विजय केळकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झालाय. विजय केळकर यांना अर्थशास्त्र क्षेत्रामधल्या अतुलनीय योगदानाच्या विषयी हा पुरस्कार देण्यात येतोय. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये ज्येष्ठ हिंदी कवी आणि कथाकार विनोद कुमार शुक्ल यांना यावर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. नवी दिल्लीमधील ज्ञानपीठ निवड समितीने केली घोषणा. महाराष्ट्रामध्ये बंदी असून देखील सर्रासपणे डान्स बार सुरू असल्याचा लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा आरोप. राज्यातील 82 पैकी 42 कला केंद्रांमध्ये डान्स बार सुरू, पुणेकर यांची माहिती. विलेपार्ले पूर्वमध्ये अनधिकृत कारवायांच्या विरोधात स्थानिक रहिवाशांचं आंदोलन. आमदार पराग आळवणी यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांचं आंदोलन. वेळोवेळी तक्रारी करून सुद्धा महानगरपालिकेनं कोणतीही कारवाई केली नाही. जळगावच्या शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ ट्रकच्या धडकेमध्ये 4 जण गंभीर जखमी झालेत. अपघाताच्या नंतर संतप्त वाहन चालकाचं तीव्र आंदोलन. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी चालक आक्रमक. तुळजापूरमध्ये दलित बांधवांचं काक्रंबा ते तुळजापूर पायी मोर्चा. गावगुंडांनी काक्रंबा गावामधील महिलांना जातीवाचक शिव्या दिल्याचा आरोप. वसईच्या नायगावमधील रोशन पार्क सोसायटीच्या सेक्रेटरीकडून मराठीला गोळी मारा असं वादग्रस्त वक्तव्य. सोसायटीमधील एका महिलेनं नोटीस मराठीमध्ये द्या अशी मागणी केल्याच्या नंतर सेक्रेटरीचं वक्तव्य. सिंधुदुर्गामधल्या आंबोली चौकुळ रस्ता हत्तींनी अडवला. रात्रीच्या अंधारामध्ये नागरिक ताटकळले. वनविभागाने हत्तींचा बंदोबस्त करावा, ग्रामस्थांची मागणी. पालघरच्या वैतरणा नदीपात्रामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या सेक्शन पंपावरती महसूल विभागाची धडक कारवाई. जलसार आणि करवाळ येथील नदीपात्रामध्ये असलेले सेक्शन पंप जळून नष्ट. गोंदियाच्या देवरी उपविभागीय अधिकाऱ्यांवरती वाळू माफियांचा हल्ला. अवैध रेती वाहतूक करत असताना टिप्पर अडवल्यामुळे हा हल्ला करण्यात आलाय. 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय. अंबरनाथच्या उल्हास नदीमध्ये बुडून 2 तरुणांचा मृत्यू झालाय. मृतदेह बाहेर काढण्यामध्ये अग्निशमन दलाला यश. पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ही मुलं बुडाली. परभणीमध्ये सोशल मीडियावरती वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांवरती कारवाई. 4 जणांवरती गुन्हे दाखल. 21 जणांवरती करण्यात आली प्रतिबंधात्मक कारवाई, तर 27 जणांना नोटिसा. कोल्हापूरमध्ये हौसेपोटी मोटरसायकलची चोरी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपींपैकी काहींना रेसिंगची आवड असल्यामुळे त्यांनी बाईकची चोरी केल्याचं उघड. मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात झालाय. भरधाव टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक. या दुर्घटनेमध्ये 1 जण गंभीररित्या जखमी झाला. सुदैवाने जीवितहानी टळली आहे. वाशिमच्या कारंजामधील गुरु मंदिर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 170 कोटींचा निधी मंजूर झालाय. संस्थानाच्या वतीनं भाविकांसाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. बंगळुरूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं 3 दिवसीय शिबिर. बांगलादेशमधील हिंदूंवरती होणाऱ्या अन्यायाबद्दल मांडला निषेधाचा ठराव. हिंदूंवरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये उभं राहायला हवं असं बैठकीमध्ये चिंतन. हरियाणामध्ये कुरुक्षेत्रामध्ये महायज्ञासाठी आलेल्या ब्राह्मणांवरती आयोजकांच्या सुरक्षारक्षकांचा गोळीबार. लखनौच्या एकाला गोळी लागली आहे. शिळ्या अन्नावरून हाणामारी झाल्याची माहिती. ब्राह्मणांनी केली तोडफोड. 20 ते 21 जण जखमी. दिल्लीत ऊर्जा वाचवण्यासाठी अर्थ अवरचं पालन. प्रतिष्ठित इंडिया गेट आणि कुतुब मिनारवरचे दिवे सुद्धा बंद करण्यात आले. केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये जागतिक वन्यजीव निधी नेपियर संग्रहालयामध्ये 60 या संख्येच्या आकारामध्ये मेणबत्त्या पेटवून अर्थ अवर साजरा करण्यात आला. 60 हा आकडा 1 तासातील 60 मिनिटांचं प्रतीक आहे. आयपीएलमध्ये बंगळुरूची विजयी सलामी. कोलकात्यावरती 7 विकेट्सनी मात. कोहली, सॉल्टची आक्रमक अर्धशतकं, तर कृणाल पंड्याची फिरकी प्रभावी. आयपीएल 2025चा दुसरा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्समध्ये. हैदराबादमध्ये दुपारी 3:30 वाजता खेळला जाणारा हा सामना दोन्ही संघांनी 1-1 आयपीएल जेतेपद जिंकलेलं आहे. आयपीएलच्या 18व्या मोसमातील तिसऱ्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सचा सामना आहे. एम ए चिदंबरम स्टेडियमवरती हा सामना खेळवला जाईल. संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.